अभिषेक पूर्ण झाला. अरे ही माझी रमी लागली. दत्ता मी जिंकलो. अरे मी जिंकलो. काय पहिल्यांदा जिंकलास तर एवढा खुश झालास? काय आवाज होतोस का मी जिंकलो तर खुश होणारच ना. तुला का त्रास झाला? अरे रमीचा डाव जिंकायला हुशारी लागते. मी बघ कसा मस्त जिंकलोय. मैं जट यमला पगला दिवाना. हे गाणं गायला असतात याद राख. हा मी गाणार म्हणजे गाणार. अरे या 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 अगदी वेळेवर आलात. कारखानीच माझ्याशी भांडतोय मग. नाही का असवरी, अगं पत्त्यात मी जिंकलो म्हणून आणि हा हरला म्हणून चिडलाय. अजून तुमची भांडणं सुरूच आहेत. काय हो बाबा, का भांडता उगीच? भांडलात की त्रास होतो ना तुम्हाला, मग नका ना असं करू. बाबा 4 दिवसात किती भाळलाय हो तुम्ही. कोण मी? अगं मी मजेत होतो, रोज खात पित होतो. आणि काढा घेत होतात का वेळेवर? बाबा मी नव्हते, शुभ्राही नव्हती म्हणून त्रास झाला ना तुम्हाला? त्रास तर झालाच, पण शुभ्रामुळे नाही हा, तुझ्यामुळे. अरे काय बोलतोयस दत्ता तू? माझी चौकशी करायला दर 2 तासांनी फोन करत होतीस ना. डिस्टर्ब होत होतो मी, त्याचाच त्रास झाला. आणि काय ग, तुझा चेहरा का पडलाय? अगं मी खरंच मजेत होतो. कारखानीच होता, ती भाडी यायची. हो ना, खाऊन पिऊन खुश होता दत्ता. आई मला भूक लागली आहे ग. जेवायला काही मिळणार आहे की गप्पांनी पोट भरायचंय? अरे पटकन करते ना काहीतरी खायला आपल्यासाठी. सोहम, तू आईंना का सांगतोयस? मी करते ना. अरे त्यांनाही घरी जायला उशीर होईल. अगं नको ग, तेवढं म्हणतो तर करते ना पटकन. खिचडी टाकते, फ्रीज मध्ये दही असेल ना, कढी करून टाकते. अहो तुम्हाला चालेल ना? चालेल, धावेल. मला भूक लागलीच आहे. आणि तुझ्या हातची कढी खिचडी, ओ हो क्या बात है. पटकन करते हा बाबड्या. बरं मी निघतो दत्ता. हो काय काका, मी आलो आणि तुम्ही चाललात? अरे आता तुम्ही आलात ना, म्हणजे माझी ड्युटी संपली. आणि तसं आमचं भांडणही झाले आज. काय दत्ता? मी उद्या नाही जिंकलो ना तर नाव बदलून देईन. ओके ओके. अबे, मुगाची डाळ संपली की काय? शुभ्रा आले आई. आई काय आहे? आल्या आल्या तुम्ही कामाला लागलात. मी केलं असतं ना हे. अगं मी करते ग. मुगाची डाळ संपली का बाळा? नाही हो, आहे की. ही बघा. आई मी जागा बदलल्यात, चालेल ना? अगं न चालायला काय झालं? हे तुझं घर आहे, तुझं स्वयंपाकघर आहे, तुझा संसार आहे. सगळं तुझ्या सोयीनुसारच असलं पाहिजे की नाही? आणि एक सांगू का शुभ्रा, घरच्यांची सुद्धा एक सवय आहे आणि ती अशी पटकन नाही बदलली जाणार. म्हणजे तू जे काही ठरवलंयस की तू जे काही करतेस ते सगळं योग्यच आहे ग. आणि माझी खात्री आहे पुढेही तू सगळं तसंच करशील. पण शुभ्रा, संसार म्हटला म्हणजे सगळ्यांना सांभाळून पुढे जायला हवं ना. ते गोड समजावता तुम्ही आई, आणि खूप मनापासून बोलता.
पण मी खरं सांगू का, हे घर, हे किचन, हा सगळा संसार हा तुमचाच आहे. नाही खरंच, हा पूर्णपणे तुमचा आहे. फक्त प्रवासाने तुम्ही सुद्धा दमलाय. तसं बघितलं तर तुम्हाला दोन्ही घरांचं करावं लागतंय, म्हणून मी बोलले, बाकी काही नाही. अगं पण मला दोन्ही घरातली माणसं माझीच आहेत की नाही, मग आपल्या माणसांचं करताना कधी दमायला होतं का? जा तू आवरून घे, मी इथलं बघते. बरं, पण पानं मी आल्यावर घेते. ओके. आसावरी, कढी खिचडी ऐकून पोटातले कावळे नाचायला लागलेत. मी त्यांना म्हणलं खिचडी आसावरी करते, मी कढी करतो, म्हणजे सगळं कसं पटकन होईल. नको, दोन्ही गोष्टी मीच करते पटापट. तुम्ही जरा बाहेर बाबांशी बोलत बसा ना. पण मला कढी येते. अहो माहितीये मला, पण मला ना स्वयंपाकघरात कोणी लुडबुड केलेली नाही आवडत. आता मी शुभ्राला सुद्धा सांगितलं बाहेर जाऊन आवर म्हणून. तुम्ही बाहेर जाऊन बसा, प्रवासात दमला असाल ना, जरा हातपाय धुवा, शांतपणे बाबांशी बोलत बसा ना. होईल का? आता मी ओरडू का तुम्हाला? हरकत नाही, तुझ्या हातचं मला सगळंच आवडतं. ओरडा आवडला तर रोज खायला मिळेल. प्रवासाने सगळेच दमलेत, माझी बायको सुद्धा दमले, तेव्हा मी मदत करणार. हट्टी आहात अगदी तुम्ही. नवरा कोणाचा आहे? काय रे राजा, झालंच हं? करते पटकन. भूक लागली ना तुला? खिचडी बनवतेस? हो, आणि बरोबर कढी पण करते. पण मला खिचडी खायची इच्छा नाहीये आज. हो का? काय करू मग? भाजी चपाती करू? कांदा भजी बनवतेस? हो करते ना. आई, मला तुझ्या हातची कांदा भजी खायची आहे. हो, भजी आईच करणार आहे. हेड शेफ तीच आहे, मी तिचा फक्त हेल्पर आहे. अरे वा, भजी पण केलीत का? हो अगं, बबड्याला खावीशी वाटत होती माझ्या हातची, म्हणून केली थोडी. आई, तुम्ही पण बसा की आमच्या बरोबर. हो अगं, सगळ्यांना वाढते आणि बसते. हा, काही म्हणा असावरी, 8 दिवसांनी हे घर घर वाटतंय. तुझ्या आजची कढी खिचडी म्हणजे वा. मग मदतीला कोण होतं? स्वयंपाक करताना स्वयंपाकघरात कोणी लुडबुड केलेली तिला आवडत नाही, तरी तुम्ही आत थांबलात ना. ए बबड्या, अरे खा ना गरम गरम. ए बबड्या, अरे खा, गार होतंय ते. तुला गरम गरम आवडते ना खिचडी? सोहम, अरे आई काय म्हणतायत तुला? हा, 1 मिनिट. अरे गरम गरम खिचडी आवडते ना तुला, मग खा ना. हे घे धर. अरे मोबाईल मध्ये मग बघ रे. घे बाळा, घे. सर तर कुठे जाताय? जरा पाणी घेऊन येत. मी आणते ना, बसा तुम्ही. बस बस बस. अरे सोहम, खेळ मग, घे ना. असं काय करतोस? असावरीचं लक्ष कुठं आहे? या घरचे जावई आहेत ते, पानावरून उठून पाणी आणायला गेले. अगो बाई, सगळ्या रीतीभाती मान पान धाब्यावर बसल्यात तुम्ही दोघींनी. दत्ताजी, इट्स ओके, राहू द्या. हो, तुमच्यासाठी ओके असेल, हो, माझ्यासाठी नाही. असावरी, तुझ्या सुनेला शिस्त नाही हे एक वेळ मी समजू शकतो, पण तू माझ्या शिस्तीत इतके वर्ष राहिलेस, तुलाही कळत नाही का? स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष द्यायचं सोडून एवढ्या ताडमाड वाढलेल्या मुलाला भरवत बसलेस. आई, आहो तो जेवेल त्याच्या हाताने. तुम्ही बसा ना जेवायला, आणि सरांना काय हवं नको ते बघा. आय एम ओके शुभ्रा. आई, मला भरव ना. खूप दिवस झाले तुझ्या हातचं खाल्लं नाहीये. सोहम, तू काय कुकुलं बाळ आहेस का रे? तू परत माझ्या आणि माझ्या आईच्या मध्ये पडतेस. ए शुभ्रा, हसू दे ना बाळा. अगं खरंच खूप दिवसांनी माझ्या हातनं खातोय तो. कधी नव्हे ते आले तर भरवू दे त्याला. घे राजा, तू घे. हिनेच लाडावून ठेवलंय याला. आई, मी काय म्हणतोय,
मी बोलवलं तर रोज येशील ना भरवायला? येई ना बाळा. सोहम, एखादी व्यक्ती आपल्यासाठी सतत करत राहत असेल ना तर त्या व्यक्तीला गृहीत धरू नये. मी कोणाला गृहीत धरलंय? आईंना. त्या सुद्धा आपल्याच बरोबर प्रवास करून आल्यात, दमल्यात. असं असतानाही त्यांना भजी तळायला लावलीस, बरं त्यावर भरवायलाही लावलीस. लहान आहेस खरे तू आता. आईपेक्षा मोठा नाही ना झालोय मी. आणि आई माझ्यासाठी काहीतरी करते, तुला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, इतके वर्ष ना आई सगळं करत आली आहे माझ्यासाठी. आता तिचं लग्न झालंय म्हणून आमच्यातलं नातं नाही बदलणार आहे. आई जे जे करत आली आहे ना माझ्यासाठी ते तिला करावंच लागेल. करावंच लागेल म्हणजे सोहम? अरे आज त्यांचं लग्न झालंय, त्यांना एक वेगळा संसार आहे, तिथल्या जबाबदाऱ्या आहेत. तुला कळतंय का? तू फक्त स्वतःचा विचार करतोयस आणि ह्यात काही आईचं प्रेम वगैरे नाहीये, तुझा फक्त स्वार्थ आहे. असेल, पण काय ना, मी असाच आहे आणि लग्नाआधी असाच होतो. अरे हो, पण मला माहित नव्हतं ना. मला खरंच असं वाटायचं की तुझं प्रेम आहे तुझ्या आईवर. काय ग शुभ्रा, तू स्वतःला खूप हुशार समजतेस ना? तुला असं वाटतं तुला सगळं कळतं. लग्नाआधी सोहम सोहम करत मागे फिरायचीस ना, तेव्हा तुला कळलं नाही मी कसं आहे. आता कळलंय ना मी कसं आहे. मग जर का तुला माझं वागणं पटत नसेल ना तर मला सोडून माहेरी गेलीस तरी चालेल. काय सोहम, वाटेल ते बोलतोयस आता? मी तुला परत एकदा सांगून ठेवतोय शुभ्रा, माझ्या आणि माझ्या आईच्या मध्ये यायचं नाही. सासूबाई आहेत त्या माझ्या. त्यांना तू त्रास दिलास, त्यांना दगदग झाली तरी त्या काहीच बोलणार नाहीत. पण मी तुला सांगणार. पण मी ऐकणार नाही. तुला जे करायचंय ते कर. आणि तुला जर का इतकाच प्रॉब्लेम आहे ना, मला सोडून गेलीस तरी चालेल. ओके फाईन. हे माझं पण घर आहे आणि ही खोली माझी पण आहे. त्यामुळे तू नाही सांगायचंस मला मी या घरातनं निघून जायचं, कारण मी तसं करणारही नाही आणि तू चुकलेला असताना तर अजिबातच नाही. त्यामुळे तुला जर माझं ऐकायचं नसेल, हट्टाला पेटून स्वतःच्या मनाला वाटेल तेच करायचं असेल तर तू बाहेर जाऊन झोपू शकतोस. मी याला हँडल करेनच, पण ह्याच्या अशा हट्टांपुढे आईंचं काहीच चालायचं नाही. नाही, त्यांच्या संसारात ह्याची लुडबुड व्हायच्या आधीच काहीही करून मला ह्याला सुधारावंच लागेल. आसावरी, एक काम करशील? हो. काय? नक्की? हो. बघा, नाही म्हणायचं नाही नंतर. अहो करेन नक्की. काय हवंय? आजच्या दिवस वर झोप ना. प्रवासाने खूप दगदग झाली, त्यानंतर आपण घरी गेलो, तिथेही तू स्वयंपाक केलास, त्यानंतर भजी पण तळलेस. प्लीज प्लीज आजच्या दिवस अहो पण तुम्ही पण दमलाय. प्लीज प्लीज प्लीज. असं काय कर? प्लीज, तू हो म्हणाली होतीस. प्लीज प्लीज प्लीज. व्हेरी गुड, शाबास. हे बरोबर नाही. हो चालेल. गुड गर्ल. झोप. अहो काय करता तुम्ही? काही नाही, पाय चेपून देतो. प्रवासातून दगदग झालेली आहे, त्यानंतर तू घरी गेलेस, त्या स्वयंपाक केलास, त्यानंतर भजी तळताना बऱ्याच वेळ उभी राहिलेस, त्यामुळे नक्कीच तुझे पाय दुखत असणारच, ते मी चेपून देणार. अहो नको नको, काहीतरी काय. तुम्ही माझे पाय चेपायचे मला नाही पटत. ऑलराईट, मला एक सांग, जर उद्या माझे पाय असंच काही कारणाने दुखत असले तर तू चेपून देशील का नाही देशील? अहो नक्की देईन. मग मी आज देतोय, दॅट्स ऑल.
अहो नको. नाही 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 अहो असं कुठे असतं का? काहीतरी काय. माझी शपथ आहे तुला. सुटली म्हणा आधी. सुटली. अहो नको ना. झोप झोप. बरं वाटतंय ना? मग त्यात काय झालं? अगं दुखतात पाय. आता काय झालं? अहो मला खूप कसं तरी वाटतं हो. अहो ऐका ना. अहो मी खरंच बरी आहे. तुम्ही झोपा ना प्लीज. हट्टी आता तुम्ही. अगं बाई. आता काय झालं? अहो मी ना बबड्यासाठी मनुका भिजत घालायलाच विसरले हो. शुभ्राच्या लक्षात राहिलं असेल का हो? जरा फोन करते हो शुभ्राला. हो. हा आई बोला. शुभ्रा झोपली होतीस का ग बाळा? नाही अजून. काय म्हणताय आई? सहज केलात का फोन? अहो मला जरा बोलायचं होतं ग. हा बोला ना. अगं बबड्याच्या अलीकडे खूप चिडचिड होते ना. नाही लहानपणी ना पण तो असाच चिडायचा, खूप हट्ट करायचा. मग माझ्या एक ओळखीच्या बाई आहेत ना, त्यांनी मला असं सांगितलं की रात्री ना मनुका भिजत घालाव्यात आणि दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी खायला द्याव्यात, म्हणजे ना चिडचिड जरा कमी होते. आता माहित नाही मी तसं केलं ग, पण खरंच खूप फरक पडला त्याच्यात. तू एक काम करशील, जरा मनुका भिजत घालशील आणि उद्या सकाळी त्याला खायला दे. बरं. काय झालं ग शुभ्रा? तुझा आवाज का असा येतोय? अजून काळजीत आहेस का? कसली काळजी आई? नाही ग, म्हणजे एकदम अचानक सगळी जबाबदारी तुझ्यावर पडली ना, म्हणून काळजी वाटत असेल तर काळजी करू नकोस बाळा, सगळं ठीक होईल. आई सगळं नीटच आहे, काही टेन्शन नका घेऊ. मी फक्त जरा प्रवासामुळे दमले ना, म्हणून असेल. बरं मी तुझा जास्त वेळ घेत नाही. झोप बाळा, विश्रांती घे. हा त्या मनुका भिजवते आणि मग मी झोपते. हा गुड नाईट. गुड नाईट बाळा.